महत्त्वाची बातमी आहे, अजित पवारांनी बीड जिल्ह्यातले राजकीय नेते, कार्यकर्ते आणि प्रशासनाला सज्जड दम दिलाय। दादागिरी खपवून घेणार नाही, चुकीचं काम केलं तर सुतासारखं सरळ करेन असा दम अजितदादांनी दिलाय। तर आपल्या अवतीभोवती चांगले लोक असतील याची काळजी घेण्याचा सल्ला देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिलाय। राख आणि वाळूच्या गँग तसंच रस्त्यांच्या कामात होत असलेल्या भ्रष्टाचारावरूनही त्यांनी राजकारण्यांचे कान टोचले। आता ज्या चौकशा चालल्या त्या पारदर्शकपणे चाललेल्या आहेत। एखादी व्यक्ती कुठल्या समाजाची असेल तर दुसऱ्या समाजाच्या माणसाने त्याच्या व्हॉट्सअपवरून त्याला काहीतरी शिवीगाळ करायची, काहीतरी चुकीचं बोलायचं, व्हॉट्सअप पाठवायचे, हे करू नका। महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आता आमचे नेते पदावर बसलेले आहेत, कोण आमचं काय करणार आहे असलं मनात आणू नका। मी फार पोचलेला आहे, अशा प्रकारची भाषा मनामध्ये आणू नका। जर त्याच्यात तुम्ही अडकला तर अशांना सोडवायला मी पुढे येणार नाही। मी उलट पोलिसांना सांगेन, ह्याला टायर मध्ये घ्या, ह्याला ठोकून काढा। मी काहींना तर मकोका लावायला सांगितलेला आहे। मी दादागिरी अजिबात कुणाचीच खपून घेणार नाही, सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची पण खपून घेणार नाही आणि विरोधी पक्षाची पण खपून घेणार नाही। ज्यांचा राजकारणाची अर्थार्थी संबंध नाहीये अशांची पण खपवून घेणार नाही। ही बाब सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या। बाबांनो, पक्षामध्ये कार्यकर्त्यांना घेत असताना त्यांचं थोडं रेकॉर्ड, मी काल रात्री एसपीला फोन करून रेकॉर्ड वेगवेगळ्या मान्यवरांचं मागितलं। आपल्या अवतीभोवती देखील चुकीच्या प्रवृत्तीची लोक असता कामा नये। उगीच एखादी गोष्ट लाईटली घेतली तर त्याची जबरदस्त किंमत ही त्या पक्षालाही मोजावी लागते, त्या नेतृत्वाला पण मोजावी लागते। वेगवेगळी प्रकरणं बाहेर निघतायत, त्याची तपासली जातील, त्याच्यात तथ्य आहे का नाही हे पाहिलं जाईल। जर चुकीचंच वागत असेल आणि ते धागेदोरे लांबपर्यंत पोहोचत असतील तर तिथं पण पाठीशी घालण्याचं काम केलं जाणार नाही। राखेच्या संदर्भात बोललं जातं, ते राख कलेक्ट करणारी गँग, वाळू गँग, भूखंडवाली गँग, सगळे गँगच आहे तिकडं। पण ते गँग आता सुतासारख्या सरळ करायच्यात त्यांना, त्याच्यामध्ये त्याला इलाज नाही। रस्ता नुसता मंजूर करून बिल जो काढेल ना त्याला नाही मातीत घातला तर बोला मग तो रस्ता दाखवावा लागेल। पहिले फोटो ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, डेप्युटी इंजिनियर असेल, तसले लाड अजिबात होणार नाही। जो पैसा आहे तो पैसा सत्कारणी लागला पाहिजे, पैसा हिशोब नीट लागला पाहिजे। शाली आणू नका, टोप्या घालू नका, मला त्याच्यामध्ये हार घालू नका, येऊन नुसता नमस्कार करा, तो मला प्रेमाचा वाटेल। पण भला मोठा हार, जेवढा मोठा हार तेवढी भीती वाटते। याला काहीतरी याने कुठंतरी मारली, काय मारली ती बघा तुम्ही, आणि त्याच्यामुळं ते हाराचा बोजा आहे आता आपल्या मानगुटावर। कर्म धर्म संयोगाने, आई बापाच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं। काही देऊ नका, फक्त प्रेम द्या, माझा नमस्कार घ्या, तुमचा नमस्कार करा, पायाही पडू नका। मी जाहीरपणे सांगतो, आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही। ज्याच्या पाया पडतात त्याची हिस्ट्री आठवा। अरे म्हणाल मी कुणाच्या पाया पडलो, कुणाच्या पाया पडलो, आई बापाच्या पाया पडा ना, गुरूंच्या पाया पडा। इथं काही अधिकारी बदलावे लागणार आहेत, काही निगरगट्ट झालेले आहेत, काही त्यांना सोयीसुतक पडलेलं नाही। त्यांना असं वाटत असेल का अजित पवार पालकमंत्री म्हणून आज आला, आजचा दिवस जेवढं काही त्याचं बोलणं ऐकून घ्यायचं तेवढं घेऊ, परत उद्यापासून आपणच आपले। पण त्यांना मी हे सांगणार आहे, पण पुढच्या ट्रिपला आल्यावर मग तुमच्याकडे बघतोच कसं काय। काही अधिकारी बरेच वर्षानुवर्षे इथंच बसलेत, इथल्या इथंच बदल्या। बीडवरून माजलगाव, माजलगावरून आष्टी, आष्टीवरून पाटोदा, पाटोद्यावरून गेवराई आणि गेवराईवरून पुढे अंबेजोगाई। ती काय इथनं हलायलाच तयार नाही। तसल्यांना काहींना बदलावं लागेल।